लालबागचा राजा मंडळ हिरालाल वाडकरांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे कारण की खोटी माहिती पसरवल्याचा ठपका ठेवत लालबागचा राजा मंडळानं हा मोठा निर्णय घेतलाय। हिरालाल वाडकरांनी केलेला दावा हा खोटा आहे असा आरोप सुद्धा मंडळ करतंय। समुद्राला मोठी भरती असल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन रविवारी विलंबानं झालं, पण विसर्जनासंदर्भात हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केली असं सुद्धा मंडळाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे वाडकर यांच्या विरुद्ध आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय या मंडळाने घेतलाय। या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, आपण पाहिलं बाप्पाचं विसर्जन तर खरोखर आहे, सगळ्यांनी पाहिलं की विलंबाने झालं, त्यावरून बरीच टीका सुद्धा झाली। आता मंडळाचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घ्यायचं आहे। तर नक्कीच लालबागचं राजा मंडळ हिरालाल वाडकर यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा आहे तो ठोकणार आहे, कारण खोटी माहिती जी पसरवली यामुळे आता हा निर्णय लालबागच्या मंडळाने घेतलाय। समुद्राला जी मोठी भरती असल्याने लालबागच्या राजाचं विसर्जन रविवारी विलंबाने झालं, आपण माहिती असेल। मात्र विसर्जनाबाबतीत हिरालाल वाडकर यांनी समाज माध्यमावरती आणि मीडियाला खोटी आणि बदनामीकारक माहिती दिली असं लालबागच्या राजाचं म्हणणं आहे, मंडळाचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की आता लालबागचा राजा मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा देखील आता मंडळ जाणार असल्याचं आपल्याला कळतंय। जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार हिरालाल वाडकर यांचा लालबागच्या राजाच्या मंडळाशी काही संबंध नाही असं देखील मंडळाच्या काही सदस्यांनी आपल्याला सांगितलं। त्यांनी अनेक दावे देखील केले होते, ते दावे खोटे असं लालबागच्या मंडळातील कार्यकर्त्यांनी आपल्याला पदाधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे आता लालबागच्या राजाचे मंडळ ते आता हिरालाल वाडकर यांना कोर्टात देखील खेचणार असल्याचं आपल्याला कळतंय। स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी कोर्ट यावर काय निर्णय घेतात, कोर्टाची भूमिका काय आहे त्याकडे सुद्धा लक्ष असेल, दुसरी बाजू सुद्धा ऐकून घेणारच आहोत। पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।